सह्याद्री या पर्वत रांगांच्या विराट रूपात कित्येक रहस्य दडलेले आहे. इथले उंच डोंगर, प्रचंड पाऊस आणि वन्य प्राण्यांचा असलेला धोका. तरीही तिथं वसलं आहे एक छोटस गाव, ते पण फक्त 8 ते 9 घरांचं. चला तर मग सह्याद्रीच्या हृदयात डोकावूया, जिथं प्रत्येक ढग, प्रत्येक झाड आणि प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. का आणलंय का? बिबट्यानेच कुठं गायब केलं. अरे बापरे, म्हणजे बिबटे आहेत भरपूर. आहेत भरपूर आहेत. कसं काय? वाघ होता, मोठा वाघ. पण तुमच्या मागं आला हा, का? शिर्डी आणि सोडवली. शिळी आणली ना, शिळी सोडवून आणली. त्यांनी फरफटत नेली. आता गावताव ना, बरोबर. उन्हाळचं काही कळत नाही हा. कुठं नेतोय तो. हा. पण आता गावताव आम्हाला कळलं, त्या वडणीनच आम्ही गेलो. हा. वडीत नेली तिने. मग मग तो टाकला आणि बाजूला जरा झाला. हा. टाकल्यावर आम्ही उचलून पण आणली. शेळी जिवंत होती का? नाही, मारली त्यांनी. मग तुम्ही पण तरी मेलेली उचलून आणली हा, आणि मग म्हणून तो मागावर आला तुमच्या. मागावर म्हणून आला तो मागावर. पंचनाम करायला. आम्ही काही दगड टाकत होतो माग, काही मोहर दोघं. पण ते हटत नव्हतं तरी. हटत नव्हतं. बिबट्या जसा चिकट असतो जास्त. हा, त्याच्या तोंडातलं शिकार तुम्ही ओढून आणलं ना? हा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव म्हणजे जणू निसर्गाचं खरंखुरं देणं. एक अद्भुत, सुंदर आणि निसर्गरम्य असे सिंगापूर मोहरी गाव. हो, हे नाव ऐकलं की थोडं वेगळं वाटतं ना, पण खरंच सांगायचं तर हे गाव म्हणजे निसर्गाचं खरंखुरं वरदानच आहे. पण या गावाची खरी ओळख आहे ते म्हणजे रायलिंग पठार. या पठारावर उभं राहिलात की समोर पसरलेलं दृश्य तुम्हाला थक्क करून टाकतं. एका बाजूला दिसतं स्वराज्याचा अभिमान असलेलं कारागृह आणि दूर क्षितिजावर दिसते स्वराज्याची राजधानी रायगड. त्या दृश्याकडे पाहताना छाती अभिमानाने फुलून येते आणि मनात एकच भावना दाटून येते, जय जिजाऊ, जय शिवराय. या गावांकडे जाताना मुख्य अडचण म्हणजे सगळ्यात प्रमुख विकास असलेली गोष्ट म्हणजे रस्ता व्यवस्थित नाहीये. बऱ्याच भागांमध्ये साधा खडीचाही रस्ता नाहीये. त्यामुळे आपल्याला जाताना येथे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. काय म्हणावं थोडक्यात काय म्हणावं इथल्या परिस्थितीला. थोडक्यात इथे यायला अजून चांगला रस्ता नाहीये. बघतोय आपण इथं जर बघितलं आपण तर सगळा चिखलात अचानक बॅलन्स गेला, सगळा चिखल झाला.
म्हणजे थोडक्यात अशा दऱ्याखोऱ्यात अजूनही आपल्याकडे रस्ते व्यवस्थित नाहीत. आज आपण 20व्या शतकात आहे आणि यावेळेस पुण्यापासून हे किती जास्त लांब नाहीये, फक्त एक 80 किलोमीटर असेल. तर ही इथल्या पुण्या शहरात मेगा सिटीपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर जर ही अवस्था असेल की या लोकांकडे जाण्यासाठी अजूनही साधा खडीचाही रस्ता नाहीये की जिथे बाबा खडी आहे व्यवस्थित आहे. म्हणजे थोडक्यात या लोकांना जर इमर्जन्सी काय पाहिजे असेल, अत्यावश्यक कुठली गोष्ट, तर कसं जायचं, इथे गाडी पण येऊ शकत नाही, एवढी वाईट आणि भीषण परिस्थिती इथे. तर चला आता आपण निम्म्या रस्त्यात आलोय बऱ्यापैकी. पुढे आपण गावाकडे जाऊयात. इथले उंच डोंगर, प्रचंड पाऊस आणि वन्य प्राण्यांचा असलेला धोका. तरी या काही कुटुंबांनी ठरवलं आहे या भूमीतच जगायचं. या गावात जायला साधा नीट रस्ता सुद्धा नाही. सुविधांचा अभाव असून सुद्धा मनात आहे निसर्गाशी एक अदृश्य नातं. या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात या गावातील लोकांच्या अडचणी. कोण आहे का घरात? चहा ताक परिक्त का? ताक ताक भेटेल का? तुझं नाव काय? गणेश नामदेव कसरे. गणेश नामदेव कचरे. किती घर आहेत बाळा इकडे? 15 घर आहेत. हे कुठलं गाव आहे? सिंगापूर. सिंगापूर. आणि मोरी? सिंगापूर मोहरीचे मोरीची किती घर? 2-3 आहेत तिकडे. मोरीला 2-3 घर. आणि सिंगापूरला खाली पण आहे ना सिंगापूर? हा खाली पण. पाणी कुठून आणायला लागतंय? हे लांब ना खाली. ऐकून घ्या लय माझ्या थांबा थांबा थांबा. आता काय झालं? थांबा 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 थांबा. थंड्यावालं कोण अडवलं की पाण्यात टाकतात, पण आता ते पाण्यात टाकून चालणार नाही. दर बा घे गुडू घे. ताक आणलंय का? बघू ताक. ताक तुम्ही विकत देता का इकडं? काय काय विकत भेटतं? काय ताक विकत भेटत, जेवण विकत भेटत. जेवणासाठी तुम्हाला नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर? आहे ना. आता आपण इथं मस्त डेबे मावशी त्यांच्या घरी आलोय. बघितलं ना, मस्त सारवलेली भुई आहे. ही घोंगडी आहे. या घोंगडीचे बरेच फायदे आहेत. मीठ टाकले का? नाही मीठ द्या की मीठ. इथं ताक म्हणजे एकदम प्युअरच ताक भेटतं. हा याच्यावरती बघा ना तुपाचं थोडस हा तुपाचा थर आहे पूर्ण याच्यावर. मस्त एकदम. तुमचं नाव काय? सोनाबाई लक्ष्मण डेबे. किती म्हणजे बरेच वर्ष तुम्ही इथं राहताय. आता मला सांगा, इकडे लोक फिरायला येतात का भरपूर? भरपूर येते. मग आता जर आता इथं आला तर मी बऱ्याच वेळा इथे येतो, तर लोकांना जेवणाची व्यवस्था नाही, तर तुम्ही लोकांना जेवण पुरवता. पुरवतो. मग तुमच्याकडे जेवण काय भेटतं? आमच्याकडे डाळ भात भाकरी. जर एखाद्याने तुम्हाला फोन नंबर, आता तुमचा मी फोन नंबर घेतो, तर तुम्हाला फोन केला तर तुम्ही त्यांना मग जेवण व्यवस्था करा. कारण की आता मी काय करणार आहे, तुमच्याकडे इथे गेल्यानंतर पुढे रायलिंग पाठवला जाणार आहे, फिरणार आहे, आणि मग तुमचा नंबर देतो. आता मला सांगा, इथं पाऊस कसा आहे? भरपूर आहे. आणि फिरायला येणाऱ्यांनी कधी यायला पाहिजे इकडे फिरायला? दिवाळीच्या नंतर. दिवाळीनंतर. आता मला सांगा, एवढ्या शेळ्या आहेत, सगळे एवढं जंगल आहे, इथं काय बिबट्या वाघ काय आहे का? भरपूर आहेत. खात्यात नसते, हातात नाही. आताच झाले या गाई. कधी झालं ते तिसऱ्या आमच्या बाजूच कशाने? बिबट्याने? बिबट्यानेच कुठं गायब केलं. अरे बापरे, म्हणजे बिबटे आहेत भरपूर. आहेत भरपूर आहेत. पाऊस कसा होता? भरपूर होता. अजूनपर्यंत पण आता भात कापायला आले तो. भात कापायला आलं तरी पावसाने नुकसान केलं. आता नुकसान केलं, आता काय करायचं? हा, आता इकडे शेती केली तरी डुकरं ठेवत नाही. डुकरांनी वाटलं लावलं.
काहीच आता नाही. इथं राहायचंच पर्याय म्हणजे काय करावं हे झालं पहिले आम्ही शेत लय करायचो हा पण आता डुकरं म्हणजे लय झालीत ना जंगल लय झालं त्याच्यामुळे भरपूर डुकरं झालीत ना त्याच्यामुळे त्याचा काहीच डुकरांचा झालं. बंदोबस्त काय करताच येत काय नाही, काहीच नाही करता येत. कसं तर कारण सरकार काय म्हणतं की आम्हाला पाठवा आणि नुकसान दाखवा पाठवा. ए, येऊ दे बसू दे त्यांनी नाही हो दे त्याला काय तर कुठं त्यांना काय झालं तर मग किती एकरची शेती आहे असले समजा मी ते फॉलोअप घ्यायलाच वेळ जातोय फॉलोअप घ्यायला अहो तुम्हाला हे पगार. वेल्ल्याला जायचं म्हणजे 4 तास वेल्ल्याला जायला लागायचे आणि मग काय? गाडी भेटना तर तिथनं आणखी हे परिस्थिती तिथून आता गाडी एसटी पाहिजे तुम्हाला पासली पर्यंत चालत जावं लागतं चालत जावं पाचली पर्यंत चालत जावं म्हणजे पासली पर्यंत तुम्हाला कुसरपेटची वस्ती आहे ना बघा तिथून चालत जायचं तिथून खाली जायचं आणि मग वरून तिला एक पिकअप तेव्हा तुम्ही वेल्ल्याला जाणार आणि बाजार बिजार कसं तिथून बाजार मग आता काय डोक्यावर 5 जावं वाजता लागतं. निघून जायचं इथून हो सकाळचं लवकर. सकाळचं पहाटे सकाळ 5 पाच. वाजता तेव्हा ती गाडी होती नाहीतर पहिली एसटी कितीला आहे ती पहिली ह्याला ज्येष्ठ नाहीच आहेत जास्त इष्टी नाही आहे मग बाजार. खाजगी गाडी खाजगी वाहन 7 वाजता एसटी येते त्या आपण नाही का खाली मड्याला जातो मळेला बडी गाठला घाटला जातो आणि आतमध्ये येतो आपल्याकडे हा. तिथं 7 वाजता एसटी असते कधी जायचं एवढ्या आहे अरे बापरे म्हणजे तुम्हाला इथून जायचं बाहेर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे स्वा लय अवघड आहे लय अवघड आहे, लय अवघड आहे. माडचा रस्ता जर झाला हा. तर बऱ्या गाड्या येणाऱ्या वाढतील आता माडचा रस्ता झाला तरी इथून खाली उतरायचं हा. नाही का दापोली मध्ये बरोबर तर खाली 4-5 वडे आहेत पावसा पाण्याचं ती पण ते अवघड पण आहे. अवघड आहे आणि दुःख दुःख तर भरपूर पाहिजे दिसत दुःख ते असूच पण पाऊस असतो तर वड भरलेला असतो त्या मग पाण्यात तुम्ही महाडला उतरायचं झालं तर कुठल्या नाळ्यात उतरता बोराटेच्या का सिंगापूर सिंगापूर सिंगापूरची जरा सोपी म्हणजे आधी उन्हाळ्याला उतरतो उन्हाळ्यापासून पावसाळ्यात नाही नाही पाऊस चालू झाला का नाही वरनं मग महाडला पायी जाता चालत नाही खाली इथं उतरलं ना हा. घाटाच्या खाली दापोली म्हणून हा हा वाळणकोंड अशी तिथं गाड्या भेटतात तिथून मग गाड्या माडला तुम्ही काय कामानिमित्त का खरेदी वगैरे करायची झाली काय असं वशेट विशेट आणायचं गरज मांडला जातो आम्ही नाहीतर नाही बाकी मग दवाखाना इकडे वेल्ल्याला काय वेल्ल्याला वेल्ल्याला. जास्त पण गंभीर विचार झालं करा तर पुन्हा. आपण 2 व्हीलरवर येताना आम्हाला अवघड येणं आहे अवघड येतं रस्त्याने गाडी असून आम्हाला अवघड आहे तुम्ही कसा प्रवास करता कसं राहता खरंच तुम्हाला चालत जाण्याशिवाय पर्याय पर्याय नाही. नाही. पर्यायच नाही चालत जाण्याशिवाय पर्यायच आणि पोरांची शाळा वगैरे पोरांची शाळा 4थी पर्यंत इथं गावात आहे आहे हा 4थीच्या पुढे मग आपल्या इकडून आपस मध्ये वेल्ल्याला कुठं काय नाही ते नातेवाईक असेल तसं पोरांना 7वी शाळेत पर्यंत आता पाठीमागे एकल गावात आहे हा हा आणि 7वीच्या पुढे 10वीला पुण्याला पाचलीला खाली आता एक पोरग म्हणलं 2 पोरं असली तर पाचलीला कधी चालत जायचं कधी जायचं चालत आणि पोरांना एकटं तरी कसं सोडणार जनावरांची त्यात भीती आहे त्यात आता शाळेत आहे ना कुठे इथं रुपये हा एकटाच आहे रे इथं शाळेत एकटा शाळेत हा पण शाळा रोज असते माझी रोज असते तर रोजचं येतं सर रोजचं येते. सरांना मानलं पाहिजे सर मानलं किती पाऊस असला तरी येतो हो ना बघा ना रोज म्हणजे ते आणि त्या एका शिक्षक पोरासाठी पण येतात येतात पोरासाठी येते. मग त्यांचं खरंच मानलं पाहिजे सरांना त्या नाही मानलं पाहिजे आणि तुम्हाला इथं अजून अडचण काय सगळेच अडचणी येतात मला लाईट वगैरे आहे पण दूध असलं लाईट बी नसती लाईट नाही नाही आता जे पावसाळ्याला लाईट नाही काय नाही आणि दूध वगैरे असन हा तर त्याची उत्पन्न नाही इथं उत्पन्न नाही म्हणजे डेअरीला वगैरे काही पर्याय नाही का? घालायला खाली जाणं पण तुम्हाला अवघड अवघड आहे आहे रोजचं ये वेल्ल्याला रोजचं जायचं नाही आता दूध घालायला जायचं म्हणलं ना रोज 3-4 किलोमीटर जाणं 3-4 म्हणजे 7-8 किलोमीटर रोजची पायपीट आहे अहो वेल्ल्याला 26 किलोमीटर वेल्ला आहे तिच्या आत दूध डेअरी कुठंच नाही पण एक आहे बरं का तुम्हाला सांगतो असे जर व्हिडिओ लोकांपर्यंत गेले लोकांना हे रायलिंग पठार आहे हे जास्त लोकांना माहिती झालं म्हणजे आमचा हाच प्रयत्न आहे की अशा गावांचे व्हिडिओ बनवायचे हा. तर काय आहे थोडक्यात रायलिंग पठाराचं आहे तर तिथं लोक जर रायलिंग पठाराला आली तर त्याच्यातून तुम्हाला उत्पन्नाचं साधन म्हणजे जेवण वगैरे असं तुम्ही देऊ शकता आणि आजकालच्या लोकांना आता लोक काय भरपूर येतात ते आपलं ते घेऊन येतात मग नाही 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 असं का होतं हे सांगतो तुम्हाला लोकांना माहित नाही की इथं जेवण भेटल हा, जे माहिती आहे ती येते ग्रुप आहे ना ज्यांना माहित नाही ती बाहेर हा आता आम्ही व्हिडिओ बनवला तो लोकांपर्यंत गेला तर लोकांना कळेल ना की बाबा इथं गेलं तर इथं जेवण भेटल आणि लोकांना आता हॉटेलपेक्षा चुलीवरचं भाकरी जेवण आवडतंय 3-4 वर्ष झाले आपण जेवण देतो हा कारण ती ओळखीचे जे ग्रुप आहेत त्या बरोबर येतात आणि कसं होतं ज्या लोकांना माहितीच नाही त्यांना माहित नसतं की तिथे जेवण भेटतं बाहेरनच जातात म्हणजे काय करतात बाहेरून जातात आणि लोकांना ताक आपल्यासारखं ताक कुठंच भेटत नाही बघा हा original जसं हे ओरिजिनल ताक कुठे भेटल नुसतं पाणी टाकतात त्याच्यामध्ये हे वरचं माळ गहू ठेवायला पावसाळ्यासाठी कपाट लय जुनी दिसते चार वर आहे का
पावसाळ्यासाठी वरती गायांचं जरा वाळक गवत काढायचं. गवत आता काढायचं. वाळेल ना, हा वाळलं की डिसेंबरच्या टायमाला असं काढायचं आणि मग पेंड्या बांधून ठेवायच्या, मोळ्या बांधून. नंतर पावसाळा चालू झाला, पावसाळा चालू व्हायच्या आधीच याच्यावर भरून ठेवायचं, बरोबर. कारण न भिजता न भिजता म्हणजे तुम्हाला लाकडं पण जनावरांना खायला होत नाही ना. म्हणजे तुम्ही गवऱ्या भरून ठेवायच्या, फाटी भरून. गवऱ्या उन्हाळ्यात आता गवऱ्या फाटी पण- थापून आता फाटी पण गोळा करायला करून ठेवायच्या. का त्याची लोक त्रास देतात. त्याचं ते राहतच ना मग स्वयंपाकाला आपल्या गवऱ्याच वापरायचं. गवऱ्यात. चुलीवरच. आपल्या इकडे कसं होतं, इथून खाली ते गौरवणी साहेब आणि जनावर झाली जास्त, डुकर लय झालेत. लय झाली. जंगलच तसं झालंय म्हणलं. जंगल आहे बरोबर. घरापर्यंत येतात जनावर, बिबट्या वगैरे असं कधी आलाय? बिबट्यापर्यंत हे बाहेर नाही येतात की, पण असं बकरा गुराला असं घराच्या माणसाला काय आसपास असं गुरगुरण्याचा आवाज वगैरे कधी माणसा बिनसाला काय करत नाही ना? माणसाला काय म्हणजे शेळी खाणार, बकरा म्हणजे की गुराला खाणार, गुराला खाणार. गाईला त्याचं पिल्लू असं म्हणजे माणसाला नाही तुम्ही काय गुरांमागं राखाय असलं तरी खातायच ते, खातच की. आणि परवा इथे गजन होती तरी खाल्लं. तरी शेरडी धरून न्यायला लागायचं. कोणाची? तुमची शिर्डी? हा, नाही, आमची. तुमची शिर्डी म्हणजे तुम्ही सोबत असूनही बिबट्याने उचलून तिघं जण सोबत असून नाही तिघ जण असून तुमच्या समोर उचलून नेली. संपूर्ण आम्हाला फरार नाही. मग ती गुरे घालवली, परत शोधायला गेलो. मग शोधायला घेऊन येता येता मला 8 वाजल्या. बापरे. तरी पाठीपाठीच आमच्या येत होता नुसता. म्हणजे त्याने हल्ला पण केला, आम्ही होतो 4 जण. त्यांनी हल्ला केल्यावरती गुरं पांगले असतील. हा आम्हाला हा. मग गार्डनला फोन केला फॉरेस्ट खातेवाल्यानं. म्हणलं तुम्ही जर घरात नेलं तर आणि बोंबाल चाल नाही का. तर म्हणलं आम्ही कसं सांभाळणार आख्या रात्रभर, ते मागं मागं चाललंय जनावर ते नुसते. आमच्या मागं नुसतं चालत राहिलं. हा, कुठलं जनावर? वाघाचं म्हणजे बिबटं. कसं काय? वाघ होता, मोठा वाघ. पण तुमच्या मागं आला हा का? शिर्डी आणि सोडवली शिळी आणली ना, शिळी सोडवून आणली. त्यांनी फरफटत नेली. आता गावताव ना, बरोबर. उन्हाळचं काही कळत नाही कुठं नेतोय तो. हा. पण आता गावताव आम्हाला कळलं, त्या वडणीनच आम्ही गेलो. हा. वडीत नेली तिने. मग मग तो टाकला आणि बाजूला जरा झाला. हा. टाकल्यावर आम्ही उचलून पण आणली. शेळी जिवंत होती का? नाही, मारली त्यांनी. मग तुम्ही पण तरी मेलेली उचलून आणली हा आणि मग म्हणून तो मागावर आला तुमच्या. मागावर म्हणून आला तो मागावर. पंचनाम करायला आम्ही काही दगड टाकत होतो माग, काही मोहर दोघ पण ते हटत नव्हतं तरी. हटत नव्हतं. बिबट्या जसा चिकट असतो जास्त. हा त्याच्या तोंडातलं शिकार तुम्ही ओढून आणलं ना? हा. मग ते गार्ड सांगितलं, म्हणलं काय करायचं. हा. तर म्हणलं आता तुमच्या घरी नेऊन ठेवा, सकाळी पंचनाम्याला आम्ही. पण मग तो घरापर्यंत आला? आला घरापर्यंत आला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळचा पंचनामा केला. दुसऱ्या दिवशी हा. पंचनामा करून मग ती आपली ती गेली. मग आम्ही इथं ठेवली ना, सरपंचाच्या घराच्या पलीकडे पंचनामा केला. शेळी. हा. तिथं नेली, घरातून तिथं नेली. मग तिथनं ते तो त्या घेऊन गेला. दिवसाला तिथंच ठेवली. दुसऱ्या रात्रीला त्यांनी ओढून नेली. तिकडच मोठं झोप गवलं नंतर मी. बापरे. म्हणजे बघा, ते इतकं चिवट जनावर असताना त्यांनी पाळतून पाळतून ते कुठं नेतय, हा. कुठं ठेवतय, त्यांनी शिकारीवर त्याचं लक्षच ठेवलं, सोडलं नाही लक्षच शेवटपर्यंत. ठेवलं. शेवट परत सोडले. त्यांनी तो संध्याकाळचा घेऊनच गेला. हा. दुसऱ्या सकाळची बघायला गेलं तर नाही म्हणलं, नाही म्हणजे कारण किती गुरं ते सोडली तेव्हा मी गेलो ना. मग हुशार आणि किती चिवट जनावर असेल. मग तो तुमच्या माग माग येत होता, मागं तर तुम्हाला भीती नाही वाटली? आता भीती वाटली बघा, आता काय करायचं करणार? काय? हा? नाही पण माणसावर धावत नाही, म्हणजे त्या टायमाला धावतं माणसावर हल्ला करणार काही. मग 4 जण तुम्ही मग कोण, लेडीज बायकाच होता का माणसं पण? 3 जणी होतो आणि आमच्या मिस्टर होते. बापरे. त्यांनी म्हणजे आणली शेळी उचलून. ह्या तिघी आम्ही जणी तिघी जणी वरडात मागणं दगड. यांच्या मागे ना म्हणजे यांनी बिबट्याच्या तोंडातनं शेळी सोडवली. ह्या तिघी मावशी आहेत, त्या तिघी सह्याद्रीच्या खऱ्या हिरकणी आहेत. म्हणजे बिबट्या या तिघींच्या मागावरती होता. या तिघींनी त्या ते बिबट्याचा पुढे माग घेऊन घेत, चालायचं शेळी. हा, ते मागणं मागणं चावल वाजायची, त्या चावल टाकायची. बिबट्याचा त्या माग घेत या तिघींनी त्याच्या तोंडातनं शेळी सोडवून आणली. तर मावशीने आता सांगितलं, शेळी सोडवून आणताना तो पुन्हा त्यांच्या माग माग घरापर्यंत आला. पण या तिघी एकत्र होत्या, या घाबरल्या नाहीत. म्हणजे सलाम आहे यांच्या सर्वांच्या हिमतीला. बापरे. म्हणजे खरंच सलाम तुमच्या हिमतीला, दाद दिली पाहिजे की इतक्या अशा ह्याच्यात पण तुम्ही घाबरले नाही, संयम धीर सोडला नाही. आणि 6 वाजल्या होत्या. हा, म्हणजे घरी येऊस्तोवर तर तुम्हाला अंदाज आम्हाला झाला, शेळी भेटायला 7 वाजले. 7 वाजल्या कडूस पडलंच म्हणजे. कडूसा झाला. बापरे. तुम्हाला आता इथं राहताना एकतर तुम्हाला सुविधा पण नाहीत आणि अशा वन्य प्राण्यांचा त्रास भरपूर आहे की तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या एकदम हातात तोंडाशी घास ते ओढून नेत आहेत. ओढून नेते. आता तुमच्या इकडं आजच बघा गवलं का बकरा माळ होता त्याच नाही इथले इथंच. इथल्या इथंच खाल्लं. तर आता जंगल आहे ना, म्हणजे तुम्हाला लपून बसून कुठं गायब केला असेल, बारका असलं तर नेला असेल कुठं त्याला. मग ते काय करते, लपून बसते. तुम्ही शेळ्यात चारायला गेलात की ते लपून बसते आणि एकदम झडप टाकते. दिसत नाही, फक्त एकदाच बकरं वरडतं, हा. फक्त एकदाच वरडतं. म्हणजे बकऱ्या नरडच पकडतं ना डायरेक्ट. नर्वस पकडतं. म्हणजे बकरं एकदाच ओरडतं, परत बकऱ्याचा आवाज पण नाही. नाही 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 एकदाच ते एकदा वरडण्यात जर गवारी जवळच असेल आपण त्यांच्या पाठी
जवळच असेल तरच माहिती पडत. त्या दोघी जणी होत्या तरी माहिती पडलं नाही त्यांना. या गावातील रहिवाशांशी संपर्क साधला, गप्पाही मारला आणि थक्क होऊन गेलो. किती खडतर आयुष्य यांचे आहे, कोणत्याच सुविधाही येथे नाही. तरीही ही घरे अजूनही या डोंगर रांगेत टिकून आहे. यांना निरोप देऊन मी माझ्या पुढच्या दिशेला रायलिंग पठाराकडे निघालो. आत्ता आपण जस्ट मोहरी गाव येथे आपण या कुटुंबाशी इथलं राहणीमान कसं आहे हे बघितलं. आणि या व्हिडिओचं जे मुख्य आकर्षण आहे, इथूनच पुढे तुम्ही शक्यतो मोहरी गावातच गाडी लावा, कारण की इथे गाडी लावणं गाडीसाठी सेफ आहे. पण मी आज माझी छोटी बाईक आणलेली होती. ही जर बाईक म्हणताल तर आज मी फुल ऑफ रोड बाईक करून लावली असं काय म्हणायला हरकत नाही. ही होंडा शाईन माझी एकदम परफेक्ट डोंगरदारक आहे. इथे गाडी लावतोय आणि आजचं आपलं जे मुख्य अट्रॅक्शन आहे ते रायलिंग पठार. आपण इथूनच दुर्ग रायगडचं दर्शन घेणार आहे, लिंगाण्याचा अद्भुत नजारा बघणार आहे आणि रायलिंग पठाराचं सौंदर्य या व्हिडिओतून जाणून घेणार आहे. तर आता आपण गाडी लावली आणि या वाटेनेच पुढे काही अंतरावर 1-2 किलोमीटर चालत जायचे. जंगलातून जाणारी वाट आहे, त्यामुळे तुम्ही सहकुटुंब येणार असताल तर तुम्ही त्या गावातूनच स्थानिक वाटाडा घ्या, मगच या. तर चला आता आपण चालायला सुरुवात करूया. पठाराकडे जाणारी वाट जरी घनदाट जंगलातून आणि निर्जन परिसरातून जात असली तरी पायवाट स्पष्ट असल्याने दिशाभूल होण्याची किंवा चुकण्याची कसलीच शक्यता नाही. तरी खबरदारी म्हणून एखादा स्थानिक गावातील वाटाड्या सोबत घेतला तर उत्तम राहील. आणि आपण जी आता चाललेलो आहे वाट मोहरी गावापासून रायलिंग पठारातून नाळीतून खाली उतरलं आपण की असंच लिंगाण्यावरून रायगड ही खूप प्रचलित पायवाट आहे किंवा आपण त्याला जुनी गडवाट म्हणू शकतो आपण त्याला. खूप सुंदर वाट आहे आणि वातावरण तर इतकं सुंदर आहे की काही बोलाय नको. हा ऑक्टोबर एंड आहे आणि हा पाऊस आहे तो जायला मागे ना. हा आता समोरचा कडा दिसतोय ना, बरोबर याच्या पलीकडे नाणेमाची हा प्रसिद्ध धबधबा आहे. आता आपल्याला काही अंतर चाललं की मग रायलिंग पठार लागेल. रायलिंग पठारावरून जे काही नजारा दिसणार आहे ते डोळ्याचं पार न फेडणारा नजारा आहे. तर आपण खूप जवळ आलोय रायलिंग पठारच्या. समोर बघितलं ना आपल्याला की लिंगाण्याचा सुळका लगेच असा वरती आलेला दिसतो इथून. आणि लिंगाण्याचा सुळका म्हणजे त्याला जेल का म्हणतात, इतका भयानक आहे. तुम्हाला नुसतं पाहूनच धडकी बसेल एवढा भयानक आहे. आता बघितलं ना आपण, बरोबर माझ्या मागे समोर लिंगाण्याचा सुळका दिसतोय. आता आपल्याला बरोबर माझ्या मागे इथे पठार आहे, इथे जायचंय आणि इथं थोडासा बघा माझ्या बोटाच्या इथे लिंगाण्याचा सुळका दिसतोय. थोडं अंतर राहिले आता आणि
वातावरण म्हणजे आपल्याला लवकर जायचं यासाठी की कधी पाऊस कोसळेल आत्ता काही सांगू शकत नाही आपण. इतकं पावसाचंही वातावरण झालेलं आहे. मला आहे ना सर, थांबा थांबा. आत्ता मला चालताना एक पाऊल ठसे दिसले बघा. हे जे ठसे आहेत थोडक्यात कुत्र्याच्या आकाराचे जरी असले तर हे कुत्र्याचे नाही आहेत. कारण की जर बघितलं आपण हा मागचा भाग, हा पुढचा, आणि हे पुढचे जे नख आहेत त्याचे थोडक्यात हे रानमांजर आहे. रानमांजर कुत्रा आणि मांजर याचं थोडंसं मध्यम आकाराचं असतं. मांजरापेक्षा थोडं मोठं असतं, कुत्र्यापेक्षा थोडं बारकं असतं. हे जे नखे आहेत ना त्याचे, अक्षरशः या जे ठसा आहे त्याच्यामध्ये नखे सुद्धा असे रवलेले आहेत. आणि रानमांजराचे नखे म्हणजे थोडक्यात मांजरापेक्षाही स्ट्रॉंग, आणि बिबट्या यांच्या बरोबर म्हणजे इतक्या बरोबरीने नाही पण तितकेच घातक आहेत म्हणायला काय हरकत नाही. आत्ताच आपल्याला या पाऊल वाटेवरच हे जे 2 ठसे इथे एक आहे आणि इथे एक आहे, हे पाऊल वाटेवरच 2 ठसे दिसलेले आहेत आपल्याला. बघू आपण या मागच्या पाऊल वाटेने आपण चालत आलोय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर बऱ्यापैकी आहे म्हणायला काय हरकत नाही. आता आपण हे जे समोर दिसतंय ना, इथे गाडी लावली, इथून इथे जंगल लागलं, इथून हे मैदान आहे, असं आपण चालत आलोय. ही जी मागची पायवाट आहे आणि असंच आता आपण पुढे जातोय. आत्ता अशा ठिकाणी आलोय की एकदम अचानक आपल्या डोळ्यासमोर लिंगाणा सुळका दिसणार आहे आणि ते पठार आहे. इथे आपण थांबणार आहे. आत्ता माझ्या मागे बघतोय आपण, हा क्लास मी शब्दातही वर्णन करू शकत नाही इतका हा सुंदर नजारा बघतोय आपण समोर आपल्या. आणि कायम या लिंगाण्याचा सुळका बघतानाच इतकी मनात धडकी बसते. थोडक्यात या कारागृह म्हणजे त्यावेळेसचं कारागृह होतं आणि या कारागृहाची मनात कैद्यांना भीती का होती हे आपण ज्यावेळेस लिंगाणा समोरून बघतो ना आपण त्यावेळेस जाणवतंय. बघितलं ना आपण, असला जबरदस्त दिसतोय लिंगाणा. हा, आणि समोर बरोबर तिथे आहे ना ते पठार आहे. आता आपण तिथे जाणार, थोडा वेळ घालवणार. रायगडही मी तुम्हाला इथून दाखवणार आहे. जगदीश्वर मंदिरही आपण इथून दर्शन घेणार आहोत. आणि रायगडचं दर्शन म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आहे. तर चला आपण पठारापाशी जाऊयात. साधारण 3 किलोमीटर पर्यंत पाय वाटेने चालत गेलो. डोंगराच्या वळणावळणावरून निसर्गाच्या कुशीतून शेवटी मी पोचलो रायलिंग पठारावर. समोरच दूरवर उभं होतं लिंगाणा कारागृह अभिमानाने उंच डोकं ठेवून, आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या गौरवशाली राजधानी रायगडचा भव्य दरारा. त्या क्षणी सभोवतालचं दृश्य माझं मन थक्क करून गेलं. पर्वताची रांग, डोंगर कपारीतून वाहणारा वारा आणि त्या वातावरणात दडलेली इतिहासाची गंध. त्या निसर्गाच्या उधळणीसमोर, त्या वारशासमोर मी नतमस्तक झालो. हे केवळ एक प्रवास नव्हता, हा होता आत्म्याला भिडणारा अनुभव. एक स्मरण की आपण ज्या भूमीवर आहोत ती वीरांची, संस्कृतीची आणि निसर्गरम्य सौंदर्याची भूमी आहे. आत्ता आपण रायलिंग पठारावर आहे आणि मागे बघतोय हा लिंगाण्याचा सुळका आहे. मी 1.5 वर्षापूर्वी या सुळक्यावर जाऊन आलेलो आहे. याचाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर लिंगाण्याचा थरार काय आहे तो बघायचा असेल तर तोही व्हिडिओ नक्की बघा. आणि मागे दुर्ग रायगड आहे आपल्याला. इथे बघितलं ना आपण, इथे जगदीश्वराचं मंदिरही दिसतं इथून डोळ्यांनी. कोणी विश्वास ठेवेल का, आपण पुणे जिल्ह्यातून मंदिर बघतोय. आता मी थोडंसं तुम्हाला झूममध्ये पण दाखवतो. आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे. मागे बघितलं ना आपण, इकडे मागे रारेश्वरचं पठाराचं थोडंसं टोक दिसतंय.
म्हणजे थोडक्यात नाखिंदा साईड दिसते. रायरेश्वर पठाराचं शेवटचं टोक नाखिंदा साईड इकडे दिसते. याच्या पलीकडे नाणेमाची धबधबा आहे, पलीकडे मढेघाट आहे. इकडे जे शहर दिसतंय ते बिरवाडी, त्याच्या खाली महाड सिटी, हा लिंगाण्याचा सुळका, दुर्ग, रायगड आणि इकडे आपण गेलो तर मग खानू हे गाव वगैरे हा परिसर आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस नाहीये. पावसाने तर खरंच केलेला आहे. मे मध्ये सुरू झालाय, ऑक्टोबर एंड आहे तरी पाऊस पडतोय. इतक्या सुंदर वातावरणात आज मी इथे आलोय, खूप सुंदर. आणि तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला कसलाच क्राऊड बघायला भेटणार नाही. बघतोय ना आपण, फक्त कोणीच नाही इतके, आणि इतकं सुंदर वातावरणात आपण हा वेळ घालवतोय. काही काळातच येथील वातावरण एकदम बदलून गेले. सोसाट्याचा वारा वाहू लागला, काळे कुट्ट ढग गोळा होऊ लागले. चाहूल होती एका मोठ्या पावसाची. पाऊस उघडायची वाट बघतोय आपण, आणि दुःख काही जात नाहीये, आणि त्यामुळे आपल्या समोर काही हे कळत नाहीये. जवळपासचा जर परिसर बघितला तर एकदम दरी आहे इथे. इथलं वातावरण म्हणलं ना तर क्षारदात पाऊस, ऊन आणि एकदम दाट धुकं. आत्ता मागे लिंगा नाही दिसत नाही, आणि एकदम वातावरण चेंज झालंय. म्हणजे मी आलो त्यावेळेस एकदम कडक ऊन होतं, आणि आत्ता बघितलं ना आपण एकदम दाट धुकं आहे, समोरचंही काही दिसत नाहीये. आणि अचानक पाऊसही सुरू झालाय. मागे लिंग नाही दिसे ना, जोराचा पाऊस सुरू झालाय. बहुतेक आपण आता भिजणार आहे. आत्ता पाऊस उघडला. जवळजवळ 1.5 ते 2 तास मी या ठिकाणी थांबलो, आणि आता बघतो ना आपण पाऊस क्लिअर झाल्यावर इतकं मस्त वातावरण आहे. आणि आता लिंगाणाच्या पाठीमागं रायगड आपल्याला ड्रोन मध्ये दिसतंय, आणि हे जे ढग जात आहेत आता आपण मागे तिकडे वरती ड्रोन आहे, आणि इथून आपण हा सुंदर असा टाइम लॅप्सचा सीन घेतोय. मित्रांनो, आपण या वातावरणात हे सह्याद्रीचं वातावरण अनुभवलं. एका दिवसात म्हणजे 4-5 तासामध्ये सह्याद्रीचं बदलणारं रूप. म्हणजे थोडक्यात ऊन, वारा, पाऊस आणि अपाट म्हणजे घनदाट धुकं की समोरचंही काही दिसत नाही. हे 4-5 तासात अनुभवायचं असा हा सह्याद्री आहे. आणि हे निसर्ग सौंदर्य बघितलं ना आपण, तर असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही, आपल्या खूप जवळ. त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता की हे ठिकाण, हे पर्यटन स्थळ हे लोकांना माहिती व्हावं. या ठिकाणी आपण गाव पाहिलं, गावानंतर आपण या अशा निसर्गरम्य ठिकाणी आलो. आणि हे नुसतं निसर्गरम्य ठिकाण नाहीये,
तर लक्षात घ्या, मागे आपला दुर्ग रायगड आहे. इथे आपण इथूनच म्हणजे थोडक्यात पुणे जिल्ह्यातून रायगडचं दर्शन घेतलं आपण. आणि हा कारागृह किती भयानक आहे, याचा थ्रिल काय आहे तोही आपण इथं इतक्या जवळून पाहतो. या कारागृहात नुसतं ठेवायचं म्हणलं तरी कैदी घाबरत होते, इतकी दहशत या कारागृहाची. या डोळ्यांनी पाहताना ही दहशत अजूनही इथून जाणवते. हा निसर्ग, हा सौंदर्य आणि छत्रपतींचे इथूनच आशीर्वाद, साक्षात जगदीश्वराला इथून नमस्कार, इतकं भाग्य इथून आपल्याला भेटतंय. हा परिसर, हे सौंदर्य आणि हे सगळं काही राजधानी इथून पाहताना तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. खालीच तुम्हाला सबस्क्राईबचं लाल बटन, जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे भारी भारी व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी, नेक्स्ट व्हिडिओ.